नुकतंच आपलं पितृ पंधरवडा झाला आणि मला असं वाटलं की थोडस चिंतन व्हायला हवं। आपण सगळं करतो पण हे करत नाही। नगरचे रामकृष्ण क्षीरसागर स्वामी म्हणतात की तुम्ही काहीही करू नका, काहीच करू नका, फक्त काय करा तर कुलधर्म कुळाचार आणि तुमच्या पितरांची श्राद्ध। पण आमच्यासारखे शिकलेले असतात ना, त्यांना असं वाटतं की आम्ही डिग्र्या घेतल्या म्हणजे आमच्या पितरांचा उद्धार झाला। अहो डिग्र्या घेऊन कुठे पितरांचा उद्धार होत असतो का? तसं असतं तर गुरुदेवांनी सांगितलं असतं का की तुमच्या चपला, तुमच्या डिग्र्या आणि तुमची पैशाची पाकिटं बाहेर ठेवा? मग सांगितलं असतं की नाही की त्याच डिग्र्यांची पूजा करा। पितरांची पूजा कशाला करायची? सर्व पित्रे अमावस्येला आपण पितरांची पूजा करतो, ती कशाला करायची? मग डिग्र्याच मांडाव्यात ना तिथे। अहो त्या डिग्र्या मांडल्या तरी सुद्धा त्या डिग्र्यांनी काय होतं, आपलं पोट भरतं। ती पोट भरायची विद्या झाली, पण मन जर भरायला हवा असेल ना तर आपल्याला कुणाचे तरी आशीर्वाद लागतात आणि ते आशीर्वाद इतरांचे नको असतात। म्हणजे सगळेजण आपल्याला आशीर्वाद देतील, ज्यांना ज्यांना नमस्कार करू ते सगळे आपल्याला आशीर्वाद देतील, पण खरे आशीर्वाद कुणाचे असतात तर आपल्या पितरांचे असतात। आपण ज्या वेळेला श्राद्ध करतो त्यावेळेला गुरुजी आपल्याकडनं एक मंत्र म्हणून घेतात। त्या मंत्राचा अर्थ असा आहे की हे पितरांनो, या पृथ्वीवरची जी संपत्ती आहे, भूलोकीची संपत्ती आहे ती आमची असू दे आणि पितृलोकातली संपत्ती ही तुमची असू दे। आमच्याकडे खूप लोकांनी मागावं पण आम्हाला कुणाकडे मागायची वेळ येऊ नये। आणि हे जेव्हा आपण पितरांना सांगतो ना त्यावेळेला पितर आपल्याला उदंड हाताने आशीर्वाद देतात। आम्ही सगळं करतो आणि मग आमच्या हातामध्ये जेव्हा काही येत नाही ना त्यावेळेला आम्ही काय करतो, एखाद्या पत्रिका बघणाऱ्या गुरुजींकडे जातो आणि गुरुजींना म्हणतो बघा हो काही पत्रिकेत आहे का दोष। तेव्हा गुरुजी काय सांगतात की तुमच्या पितरांचे नीट काही झालेलं नाहीये, तो पितृदोष तुमच्या पत्रिकेत आहे। मग तो पितृदोष काढायचा असेल तर काय करायला हवं?